नमस्कार. दीपक दीक्षित रांगोळी कॅलिग्राफी यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. तर आज आपण या इंग्लिशच्या स्पेशल टूल्सने मराठी बोल्ड अक्षर काढणार आहोत. ह्या देवनागरीच्या स्पेशल मराठी टूल्सने तर आपण नेहमीच काढतो, पण इंग्लिशच्या टूल्सने बोल्ड अक्षर, बोल्ड म्हणजे त्याची जाडी रुंदी सगळ्या प्रमाणात सारखी असते आणि देवनागरीमध्ये जाड बारीक अक्षरे येतात. तर पहा, आपण कोजागिरी पौर्णिमा हे नाव पाहणार आहोत. लक्ष द्या व्यवस्थित. हा माझ्या हातात 1.5 इंचाचा टूल्स आहे, इंग्लिशचा आहे हा. हाताला वेगवेगळ्या पद्धतीचं वळण याच्यामध्ये द्यावं लागतं. याची उंची आपण 4 पट घेतलेली आहे. ज्या आकाराचा आपल्या हातामध्ये टूल्स आहे त्याच्या 4 पट. एक एक अक्षर आपण पाहणार आहोत. अगदी व्यवस्थित लक्ष द्या, लक्षात येईल तुमच्या. कुठलीही गोष्ट सुरुवातीला अवघड वाटते, पण ती अवघड नसते. प्रयत्नाने ती आपल्याला साध्य करता येते. ग पहा आता. हे तुम्ही खाली जोडू पण शकता, असंही ठेवू शकता. री पहा. आपण हे कोजागिरी हे नाव पूर्ण काढलेलं आहे बोल्ड अक्षरामध्ये. याची सर्व अक्षराची जाडी सारखीच असते. आता पौर्णिमा हे नाव आपण काढत आहोत. याच टूल्सने 1.5 इंचाच्या बोल्ड पद्धतीने, ज्याची सर्व जाडी सारखीच येते. पहा, मा काढायचं आहे आपल्याला. आता हाताला याच्यामध्ये थोडं फिरवावं लागतं, पण सरावानं ते आपल्याला येऊन जाईल. पहा, कोजागिरी पौर्णिमा. देवनागरीमध्ये आपण नेहमीच काढतो. आता याच्यामध्ये कॉम्बिनेशनमध्ये काय करू शकतो आपण? कोजागिरी देवनागरी काढू शकतो किंवा पौर्णिमा हे पण देवनागरी काढू शकतो, एक बोल्ड पद्धतीने आणि एक देवनागरी पद्धतीने. तर आपण आता पौर्णिमा हे कोजागिरी पौर्णिमा हे नाव देवनागरीने कॉम्बिनेशनने पण काढणार आहोत पुढच्या भागात. तर हे आपण
कोजागिरी पौर्णिमा हे नाव पूर्ण बोल्ड पद्धतीने काढलेलं आहे. आपणही काढू शकता नक्कीच. धन्यवाद. थांबूया. नमस्कार.